संकष्टी चतुर्थी विशेष आज मी तुम्हाला साखर किंवा गुळाचा सुद्धा अजिबात वापर न करता इतके पौष्टिक नाचणीच्या पिठाचे मोदक कसे करायचे ते दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया कॅल्शियम लोहयुक्त आणि तितकेच पौष्टिक असे नाचणीच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे. सर्वात आधी एका कढईमध्ये नाचणीचं पीठ सोबत साजूक तूप घालायचं आणि मंद आचेवर खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये खजूर घालायचा आणि थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता संपूर्ण मिश्रण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं. नंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालून आवडीनुसार सुकामेवा परतून घ्यायचा आणि नंतर त्याच तुपामध्ये थोडासा डिंक घालून फुलेपर्यंत परतून घ्यायचा. आता गार झालेलं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याची पावडर करून घ्यायची. त्यामध्ये तळून घेतलेला सुकामेवा, थोडीशी खसखस आणि तळून घेतलेला डिंक घालायचा. व्यवस्थित एकजीव करून त्याचे मोदक करून घ्यायचे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आज संकष्टी आहे त्यानिमित्ताने या मोदकाचा नैवेद्य आपल्या लाडक्या बाप्पाला जरूर दाखवा. या मोदक रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी रेसिपीच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.